नमस्कार मैत्रिणींनो, जस्ट कुक चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत झणझणीत शेवभाजी. चला तर मग साहित्याकडे वळूया. मी 2 चमचे धणे घेतले. हे छान असे मंद आचेवर परतून घेतले. गॅस आपल्याला छोटाच ठेवायचा आहे. अर्धा चमचा मी जिरे घेतले, अख्खे जिरे, आणि ते सुद्धा असे छान धण्यासोबत मी भाजून घेतले. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे. आणि यानंतर यामध्ये मी खोबरं घेतले, सुक्कं खोबरं साधारण 2 चमचे. ते सुद्धा छान मी असं परतून घेतलं आहे. हे सुद्धा कमी आचेवरच आपल्याला छान खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. आता आपले खोबरेसुद्धा छान भाजून झाले. आता सुक्या मिरच्या भाजून घेतल्या. यानंतर एका तव्यावर मी तेल टाकून त्यामध्ये कांदा छान असा कमी गॅसवर परतून घेतला. आपल्याला कांदा आणि लसूण हे दोनच साहित्य यामधले फक्त तळून घ्यायचे आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून त्यासुद्धा तेलात तळून घेतल्या. यानंतर हा तळलेला कांदा एका मिक्सरच्या भांड्यात घेतला. त्यानंतर त्यामध्ये आपण तळलेला लसूण हा सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात टाकला. नंतर यामध्ये मी घेतलाय सुक्या खोबऱ्याचा कीस 2 चमचे, हा सुद्धा मिक्सरच्या भांड्यात सगळं एकत्र केलाय. नंतर मी हिरवी मिरची घेतली, साधारण 2 मिरच्या, 1-2 आल्याचे तुकडे घेतले आणि 2 तव्यावर भाजलेल्या लाल मिरच्या घेतल्या. आणि आपण धने आणि जिरं जे भाजलं होतं, 2 चमचे धणे आणि अर्धा चमचा जिरं, हे सगळं एकत्र वाटून यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवली. आणि एका कढईत छान 2 पळ्या तेल घेऊन मी त्यामध्ये ही पेस्ट टाकून छान परतून घेतली. कमी गॅसवर आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. साधारण 15 मिनिटं लागतात ही पेस्ट हळूहळू परतून घ्यायला. आता तेल सुटतंय छान. थोडी हळद घातली मी यामध्ये, अर्धा चमचा साधारण. आणि हळद घातल्यानंतर ही हळद पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर आपला मसाला छान असा मस्त मंद गॅसवर शिजत आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त त्याचा गोळा तयार झाला आहे. तर यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. तर गॅस आपल्याला कमी ठेवून छान यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे. साधारण अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घातलं आहे. आपल्याला सगळं पाणी एकाच वेळेस यामध्ये घालायचं नाही. आता एक उकळी आली की पुन्हा यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया आणि थोडं मीठ घालूया चवीपुरतं. साधारण 1.5 चमचा मीठ घातलंय मी यामध्ये. आणि छान ही कमी गॅसवर परतून घ्यायची. आता पुन्हा एकदा मी अर्धा ग्लास पाणी घातलंय. त्यामुळे काय होईल की भाजीत जे टाकलेलं तेल आहे कट तो असा वर येईल छान. आणि कमी तेलात ही भाजी खूप छान होते. खूप छान कट येतो याला. तर यानंतर आणखी थोडं थोडं करून मी यात पाणी घालणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान याचं टेक्स्चर आलं आहे. तर पुन्हा यात मी थोडी कोथिंबीर घालते. आणि अशी एक उकळी आल्यानंतर परत यात अर्धा ग्लास पाणी घालते. आणि छान असं परतून घेते. तर पुन्हा एकदा पाणी घालते. म्हणजे 4 ते 5 वेळा आपण अर्धा अर्धा ग्लास असं 2 ते 2.5 ग्लास किमान पाणी आपल्याला हवं तसं घट्ट पातळी भाजी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं कट आला आहे भाजीला. मला ही भाजी आणखी थोडी पातळ करायची आहे.
थोडी घट्ट वाटत आहे म्हणून अर्धा ग्लास परत यामध्ये मी पाणी घालणार आहे. आत्ता परफेक्ट अशी भाजी झाली आहे. परफेक्ट असा रस्सा झाला आहे. कमीत कमी साहित्यात खूप छान भाजी तयार होते. चला तर आपली झणझणीत शेवभाजी तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कशी झाली ते नक्की सांगा. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमची भाजी चुकणार नाही. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळं साहित्य योग्य त्या सांगितल्याप्रमाणे मापातच घ्या म्हणजे भाजीची चव बिघडणार नाही. जेवढं प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगितलं ते परफेक्ट प्रमाण आहे भाजीचं. त्यामुळे भाजीची चव एकदम भन्नाट भारी येईल. तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता आपण या तयार झालेल्या भाजीमध्ये शेव टाकून घेऊयात. तर तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत शेव रस्सा भाजी. एन्जॉय.